महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज सकाळी कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी अंबाबाई देवीचे दर्शन घेतले। दर्शनानंतर माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना बावनकुळे म्हणाले की राज्यातील सर्व नागरिकांना सुख समृद्धी प्राप्त हो आणि चांगला पाऊस पडून पर्यावरणाचे संवर्धन हो, तसेच राज्यातील शेतकरी समृद्ध होत यासाठी श्री महालक्ष्मी अंबाबाई चरणी प्रार्थना केल्याचं सांगितलं। आई महालक्ष्मी जगदंबेचं कोल्हापूरचं दर्शन मी आज घेतलेलं आहे आणि आई महालक्ष्मीला प्रार्थना केली आहे की या महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला सुखी संपन्न राहू दे, सर्वांचं जीवन मंगलमय होऊ दे, कुणाच्याही परिवारामध्ये अमंगल घटना होऊ देऊ नको आणि या महाराष्ट्रामध्ये शेतकरी शेतमजूर काही भागामध्ये पाऊस नाही आहे, आई महालक्ष्मीची कृपा होईल आणि आत्ता जो ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यामध्ये जिथे पाऊस नाही तिथे पाऊस जर आला तर आमच्या महाराष्ट्राला शेतकऱ्याला समृद्धी येईल अशी आईचरणी प्रार्थना केली आहे। आणि आपण सर्व ज्ञानी आहात, आपल्याला सर्वांना माहिती आहे की आई महालक्ष्मी जगदंबेची प्रार्थना ही पूर्ण होते। मला वाटतं की आपल्या महाराष्ट्राची समृद्धी जी आहे, आई महालक्ष्मी आपली कोल्हापूरची आई हीच महाराष्ट्राची रक्षण करते आहे आणि ही महाराष्ट्राचं रक्षण करेल आणि आम्ही सर्वांनी आज मनोभावे पूजा केली आहे। यावेळी महसूल मंत्र्यांनी उपस्थित भाविकांशी संवाद साधला, तसेच मंदिर परिसराची पाहणी केली। देवस्थान समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांच्या हस्ते महसूल मंत्र्यांचा सत्कार करण्यात आला। या प्रसंगी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तथा आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक, आमदार शिवाजी पाटील, जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती सचिव वर्षा साळुंखे परीट, महादेव दिंडे, महेश जाधव, विजय जाधव, नाथाजी पाटील आदी उपस्थित होते।